नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा दिवस आहे तर 8व्या दिवसाच्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग थोडा मनोरंजक असणार आहे, कारण की आज चाळीतले आपल्यासोबत चार ते 5 मावळे आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, कारण की त्यांच्या परीक्षा संपल्यात आणि त्यांचा या किल्ल्याविषयीचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत. तर नक्कीच तुम्ही त्यांना 10पैकी किती मार्क द्याल हीच अपेक्षा. आज काम थोडाच वेळ करणार आहे, परंतु चांगलं करणार आहे, जेणेकरून मुलांना उठायला आणि बाकीच्यांना ऑफिसला जायला थोडा उशीर होतो आणि कामाचा तणाव जाणवतो. त्यासाठी आज आम्ही थोडाच वेळ काम करणार आहे, पण चांगलं करणार. चला तर पाहूया कसं असेल आजचं काम. मॅगी कोण कोण खाणार आज? मॅगी विघ्नेश तुला? उद्या येताना सगळ्यांनी प्लेट घेऊन या. वा. तर आज आपल्यासोबत चाळीतले सगळे युवा मावळे आहेत. आरव, अनुज, सर्वज्ञ, विहान, गंधर्व आणि विघ्नेश. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर अनुजचा आज वाढदिवस आहे. सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. तर अनुज, तुझा आज वाढदिवस आहे, तर त्या वाढदिवसाच्या दिवशी तू आज महाराजांचं काम करतोयस, त्याबद्दल तू काय सांगशील? तसं तर आज माझा वाढदिवस आहे, परंतु मला काम करावं असं वाटतं, कारण अरे आपण आता आपला वाढदिवस आहे म्हणून आपण घरी बसून तर चालणार नाही. किल्ल्याचं काम पण होणार नाही, माणसे पण कमी आहेत, दिवस पण कमी उरलेत. आज 8वा दिवस आहे, अजून 2 दिवसानंतर आपल्याला किल्ला पूर्ण करायचा आहे. म्हणून आज जेवढं काम करता येईल तेवढं मी करेन आणि जेवढा किल्ला बनवता येईल तेवढा बनवेन. आणि अजून एक, आजची सगळी ट्रीट व चहा माझ्याकडून आहे. हळू आवाजात टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद. चहा देण्याचं कारण काय असेल तुझ्यासाठी? तसं तर चहा देण्याचं कारण असं की आपण आता किल्ला बनवतोय, तर मला माझ्या बड्डेची पार्टी तुम्हाला देता येणार नाही, म्हणून मी ती पार्टी चहा आणि थोडंसं फरसाने त्याच्यातर्फे देणार आहे. तर नक्कीच आपण थोड्या वेळाने याचा आनंद घेणार आहोत. तर आपल्यासोबत आरव आहे. आरव बोलतो कमी पण काम जास्त करतो. तर आरवशी आपण गप्पा मारूया. आरव, तुला कसं वाटतं या काम बघून आणि या कामाबद्दल तू काय सांगशील? हे काम बघून मला चांगलं तर वाटतंच. एवढं काम केलं तर 2 दिवसात काय होणार नाही असं वाटते, पण आमची तयारी तर मजेत चालले, पण तयारी पटापटा करून आम्ही दाखवू आम्हाला. तर आरव, तुला कसं वाटतं? तू पहिला दुसरीकडे राहायचास आणि आता या चाळीमध्ये राहायला आलास. तर दुसरी चाळ किंवा बिल्डिंगमध्ये राहत असेल आणि आत्ता इथे राहायला आला, फरक कसा आहे दोघांपैकी? जिथं मी पहिले राहत होते तिथं जास्त मित्र नव्हते, मग आता इथे आलं मग जादा मित्र पण आहे. खेळायला पण लय जण येतात. आता इथं सगळ्यांना क्रिकेटच आवडतं. मी जिथं पहिले राहायचं तिथं कोणालाच नव्हतं आवडत. खेळायला बोलले की सगळे पिदत होते. मग अजून काय. तर नक्कीच आपल्यासोबत आता विहान आहे. विहान, तुझा आवाज पोचला आमच्यापर्यंत. तर विहान, तुझी परीक्षा संपली आहे आणि कसं म्हणजे 6-7 दिवस ताट बसा 7 दिवस झाले तुझं चाललेलं आहे की परीक्षा आहे, तो त्यामुळे तुला वेळ मिळत नव्हता, पण आता वेळ मिळाला तुला, तर त्याबद्दल काय सांगशील? आता परीक्षा संपल्या, परीक्षेमध्ये मला तर म्हणजे जमतच नव्हतं यायला, पण आता परीक्षा संपल्या मग मी म्हणजे येणार आता किल्ल्यासाठी सोबती. आणि कसं आपण दरवर्षी काही ना काहीतरी वेगळा प्रयत्न करत असतो किल्ला बनवायचा, तर त्याबद्दल तुझं योगदान कसं असतं आणि तुला ते काम करताना कसं वाटतं? मला म्हणजे हर वेळेस सारखं चांगलंच वाटतं, कारण की आपण हर वेळेस नवीन नवीन किल्ला बनवतो आणि त्यामध्ये आपल्याला शिकायला पण भेटतं. मला खूप आवडतं, पण आता परीक्षा पण संपली, तर आता रोज रात्रीपर्यंत मी बसण्याचा प्रयत्न पण करेल. तर नक्कीच आपण मागच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळा सादर केला होता, तर त्या सोहळ्याचं ज्यांनी सादरीकरण म्हणजे माहितीपट थोडे त्यांनी 1-2 मिनिटाचं सादरीकरण केलं होतं आमचा विघ्नेश.
तर विघ्नेश तुला कसं वाटते त्या कामापासून तुझी थोडी ओळख चाळीमध्ये निर्माण झाली? पहिल्यांदा ह्याचं सगळं श्रेय वेदांत दादाला जाईल, कारण त्यांनीच माझे सगळे व्हिडिओ एडिट वगैरे करून सगळ्यांनी मला माझी इमेज तयार करून दिली. मी जेव्हा त्या चाळीत राहायचो तेव्हा मला जास्त मित्र नव्हते, पण ह्या चाळीत आल्यापासून मला खूप चांगलं वाटतं. इथे सगळीजणं चांगली आहेत, परत इथे सगळे मिळून मिसळून राहतात, त्यामुळे मला खूप चांगलं वाटतं. सर्वांना विचारतो की कसं आहे, हे काम मोठ्या माणसांचं आहे, पण आपला पण सहभाग असतो. त्याबद्दल तुला कसं वाटतं हे काम बघून? मोठ्या लोकांचं काम असतं, आम्ही पण थोडं काम करतो. काम करायला खूप मजा येते. वा, सर्वांनी 2 वाक्य बोलला, पण मोलाची म्हणाला. तर नक्कीच आपल्यासोबत हे सगळे मावळे आज होते, तर यांनी खूप छान आपली मतं मांडली. तुम्हाला कोणाचं मत आवडलं नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आज आरवला कचरा टाकायला घेऊन जाऊ की दुसऱ्या बरोबर त्याला दाद देते. गाईज, अशा प्रकारे दुधाचा वर्षाव होत आहे, आपल्याला दिसत असेल. गाईज, चहा तयार होतोय, चहाचा कलर जरा बदलतोय. अनुजच्या तर्फे आजचा चहा. अनुज प्राजक्ता माळी आहे, फरसान वाटतोय बड्डेला. पहिल्यांदा कोणीतरी बड्डेची पार्टी चहा आणि फरसान दिली आहे. कॅप्टन पर्यंत फरसान पोचला नाही. ओ, चहा कसा होता? सुंदर. चकल्यांचं घरी काम चाललं तरी आमच्यापर्यंत चकल्या पोचल्या नाहीत. कारण काय पण? अरे, माणसामध्ये देव शोधायला शिका. हे बघा, हे माणसं देवाप्रमाणेच आहेत सगळी. हे बघा, हा बघा कसं आयुष्य चकलीसारखं गोल आहे. तर मित्रांनो, आजचा हा असा 8वा दिवस. तर मित्रांनो, आजचा हा असा 8वा दिवस होता. तर मित्रांनो, आजचा हा 8वा दिवस होता. खूप छान या ठिकाणी काम झालं. थोडा वेळ केलं, परंतु थोड्या वेळात जास्तीत जास्त काम कसं होईल याचा आम्ही दखल घेतली. आज चाळीतले सगळे मावळे उपस्थित होते आणि त्यांनी खूप छान आपलं मत मांडलं. आणि आजची चहाची आणि फरसांची सोय आमचे अनुज कुठे गेला? अनुजचा आज वाढदिवस होता. अनुजचा वाढदिवस होता, त्यामुळे त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी फरसाण आणि चहाची सोय केली. त्यावरती प्रसाद लाड यांचं पण एक काव्य होतं, ते पण गाणं थोडी म्हणणार होतो. फक्त त्याने प्राजक्ता माळीसारखा फरसाण वाटलं वाढदिवसाला. हां, पण इथे लोक कशी डायरेक्ट लाईटी बिटी बंद करतात. कुठे गेला? हां बघा, असं आहे, बघवत नाही कोणाला. ठीक आहे, तर कसा वाटला व्हिडिओ हा कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या 9व्या व्हिडिओमध्ये. 2च दिवस राहिलेत, परंतु काम काही पूर्ण होणार नाही आहे. तर बघूया कसं काय काम होतं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला, लाईट बंद.